हॅलो हाय. तर आज आहे जीवनचा बड्डे आणि आम्ही आज चाललेलो आहे. आजच काय सरप्राईज आहे, खूप दिवस झालं घ्यायचं होतं आणि ते आम्ही ठरवलं की आज जीवनचा बड्डे आहे तर ह्याच दिवशी घेऊया, म्हणजे लक्षात पण राहील आणि बड्डे पण चांगलं सेलिब्रेट करता येईल. त्यामुळे आम्ही चाललेलो आहे न्यू स्कूटी आणायला आणि इथं आलेलो आहे आम्ही आता स्कूटी आणायला. तर पूर्ण ते कवर वगैरे चेक करत होते, सगळं व्यवस्थित आहे का. आणि नंतर तिथं आम्ही थोडासाच व्हिडिओ काढला मी, आणि ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा. आज जीवनचा बड्डे आहे आणि त्याच दिवशी आम्हाला स्कूटी घ्यायची होती. आणि इथे बघा मायरा इकडून इकडून पळत होती, पण मला लक्ष द्यावं लागत होतं मायराकडे. थांबव इकडे. मायरा इकडे. फायनली स्कूटी घेतली बरं का. तिथं आम्ही स्कूटी घेऊन इथं मार्केटमध्ये थांबलेलो आहे आणि त्यांनी गेले होते हार आणायला आणि आम्हाला पेढे पण घ्यायचे होते. काय खाती मायरा? जीवन काय खातोय? आईस्क्रीम. पप्पा जीवन इथं पकड, इथं इथं थांब ना. हां तिला धर 5 मिनिटं. पप्पा तिथं गेलेत पेढे आणायला. किती लाईन लागली बघ. इथं आम्ही आलेलो आहे पेट्रोल भरायला. एवढी लाईन असती, गाडी एवढं थांबावं लागणार आहे आता मायरा आपल्याला. तुला बसवणार आहे गाडी, तर कशाला रडती बघ. पप्पा बघ, तर पेट्रोल भरायचं मग आपण जायचं गाडीवर बसून घरी. काय जायचं ना? हा रडायचं नाही. हा तू आईस्क्रीम खाल्ली ना? आईस्क्रीम खाल्ली ना तू? मग एवढी लाईन आहे का? एवढी गर्दी असते पेट्रोल भरायला? हो. ही बघा हेल्मेट घालून बर्थडे बॉय. इकडे जीवन, हेल्मेट घालूनच फिरणार आहे तू? आ हेल्मेट घालून फिरणार आहे? ही मायरा पण ओढती. पप्पाला द्यायचं असतं ते घालायला. तर आला का नंबर आपला? अरे ते काढ ना, गाडीवर बसल्यावर घाल. गरम नाही होत का तुला? आता आम्ही चाललो घरी. घरी गेल्यावर गाडीची पूजा वगैरे केली. सगळ्या बिल्डिंगमधल्या लोकांना पेढे वाटले. काळा दिसतंय. अंधार अंधार आहे ना, ते दिसतंय. अंधार दिसायला लागलाय.
घाबरते तिला काय. मायरा इथे जाम रडली, एवढी घाबरली, तिचे पाय कुंकामध्ये बुडवले. त्यावेळेस तिला वाटलं माझ्या पायाला ह्यांनी काय केलं, आणि ती एवढी रडली की सगळे बघायला लागले की काय झालं हिला. इथे नेमका बड्डेच्या वेळेस माझ्या बहिणीचा व्हिडिओ कॉल आला होता. असं वाटतंय बड्डेलाच आलं, असं वाटतंय तू बड्डेलाच आली बघ आता. ए थांब भाजल. हा तुला पण लावायचा. थांब Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear everyone. Happy birthday to you. त्याला चाल. इकडे बघ असं फोटो काढायला. इथे आम्ही जेवायला आलेलो आहे आणि जीवनचा बड्डे झाला आता घरी, आणि आता आम्ही इथं आलोय जेवायला हॉटेलमध्ये. इकडे गाडी पार्क करायला गेलेले. इकडे बघ माया. चायनीज पाहिजे. सूप मॅनचो सूप आहे. तर आता आलोय आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला, आणि काय काय ऑर्डर दिली होती बघा. चिकन हंडी, बिर्याणी आणि रोटी. आणि जेवण पण खूप भारी होतं. मायराला पण बिर्याणी खूप आवडली, आणि रोटी आणि ते चिकन हंडी ते पण मायरा खात होती. मला वाटलं ती खाणार आहे का नाही. ती पण मस्त जेवली मायरा, आणि जीवन पण जाम खुश होता. आणि घरी आम्ही असा साधाच बड्डे केला, कारण की आम्ही बड्डे हॉटेलमध्येच करणार होतो, पण त्याचे फ्रेंड आले म्हणून तेव्हाला बड्डे आपण घरी करून मग हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. मग आम्ही तसंच केलं. आणि इथं बड्डे हे करून गाडीची पूजा करून आम्हाला जेवण करायला यायला खूप उशीर झाला होता, आणि घरी जायला 10:30 वाजले होते. 10:30-11 वाजले असतील घरी जायला. इथे बघा मायरा कशी बिर्याणी खाते. आणि तिथे व्हिडिओ काढायला जे सगळे असे बघत होते ना, पाठीमागं माणसं होते बसलेले, त्यामुळे मी उलटा मोबाईल करून ठेवला होता. म्हटलं थोडं तरी शूट करून घ्यावा. आणि हे मला बोलत होते मोबाईल बंद कर, पण मी म्हणलं आता आलो आहेस तर आता ब्लॉग बनवायचा म्हणल्यावर कशाला लाजायचं आहे. मोबाईल बंद केलं तर ब्लॉग कशाचा बनवणार आपण. त्यामुळे मी थोडा का होईना पण व्हिडिओ काढलाच. मी आता जास्त करून पहिले मला वाटायचं की नको माणसं बघतील, व्हिडिओ काढायला नको, पण आता मला सवय झाली. त्यामुळे मी कुठंही हॉटेलमध्ये गेले, कुठेही गेले तरी मी व्हिडिओ लगेच चालू करते आणि ब्लॉग बनवतेच.
तर ब्लॉग लाजलं तर ब्लॉग बनवणं होणार नाही आणि मग टाकणं पण होणार नाही. त्यामुळे मग मी ह्यांना तेच बोलत असते, कोण माणसं काय करतात तेव्हा आपण डायरेक्ट सांगायचं की आम्ही ब्लॉगिंग करतो आहे. आणि मग मी तिथं मोबाईल ठेवला, जेवण वगैरे झालं. जेवण खूप मस्त होतं आणि परत आजचा दिवस खूप भारी गेला. आणि जीवनच्या बड्डेच्या दिवशी स्कूटी घ्यायचं ठरवलं होतं आम्ही, ती पण इच्छा पूर्ण झाली. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि स्कूटी कशी वाटली, कलर कसा आहे स्कूटीचा. तर सगळं व्यवस्थित बड्डे सेलिब्रेशन वगैरे तुम्हाला सगळं कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. ती लाईट लावली ना, इकडूनच चांगलं दिसतं. नाही राहून दे, इकडनं चांगलं दिसतं. जा मायरा बस, तिला वरती बसवा वरती. आता एक राऊंड मारून इकडून जा आणि तिकडून या, मग मी व्हिडिओ काढते. उभा करा तिला, उभा करा, उभं राहील. ए अरे नको जीवन, अरे पण व्हिडिओ काढूस तर. मायरा नीट बस.